स्माइल इव्हिनिंग. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. आत्मवंदन. येस. सुरू करूया आजच्या सेशनला. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. मनीषा मॅडम स्पेशली तुम्ही कॅमेरा ऑन करू नये. मनीषा मॅडम कशा आहात तुम्ही? येस, आपल्याला कॅमेरा ऑन करून आणि आज तुम्ही बोलणार आहात माझ्यासोबत. हा, आज आपण संवाद साधणार आहोत सगळे. या 10 दिवसांच्या सेशनचा आपल्याला प्रत्येकाला फायदा करून घ्यायचा आहे. जे काही आपल्याला मिळतं आहे त्याचा आपण पुरेपूर वापर करून घेणार आहोत. येस, सुरू करूया आजच्या सेशनला. सगळे जण नोट्स लिहत आहात? सगळ्यांनी नोट्स तयार केलेले आहेत आपल्या बरोबर? येस. आज मी आपलं सेशन झाल्यानंतर डेली प्रॅक्टिस कशी करायची ते समजून सांगणारच आहे. त्या अगोदर आज मी तुम्हाला सकाळी ज्यांनी ज्यांनी अट्युनमेंट घेतलेला आहे त्यांनी त्यांचं आपल्याला एनर्जी ऍक्टिव्हेशन करायचं आहे. अट्युनमेंट घेतलंय प्रत्येकाने इथे? सॅमसंग नावाने कोण जॉईन झालंय? ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा आपण एनर्जी ऍक्टिव्हेशन करतो तेव्हा आपण पहिल्यांदा या पद्धतीने आपले सगळे बोट दाबून घ्यायचे. काय करायचे? आपल्या हातामध्ये पंचमहाभूतांचा वास असतो आणि इथे ह्या ब्रह्मांडाचा क्राऊन चक्र इथे असतं. कुठे असतं? इथे क्राऊन चक्र असतं. आणि इथून आपण काय करतो, ही रेकीचा ऊर्जा प्रवाह आपल्या हातातून प्रवाहित होत असतो. मग मी एनर्जी ऍक्टिव्हेशन ही प्रोसिजर आहे, ही पहिल्या लेवलला, दुसऱ्या लेवलला, तिसऱ्या लेवलला, चौथ्या लेवलला एनर्जी ऍक्टिव्हेशन आपल्याला डेली मध्ये करायचं आहे. पहिल्या लेवलला आपल्याला सिम्बॉल्स नसतात म्हणून आपण सिंपल एनर्जी ऍक्टिव्हेशन करत असतो. मग मी काय करणार, माझे हातांचे जे बोट आहेत ते प्रत्येक वेळा तुम्हाला शक्य असेल तितके वेळा आपण प्रेस, एक बोट दोन म्हणजे 12 वेळा, शक्य असेल तर 12 वेळा या पद्धतीने आपले बोट प्रेस करून घ्यायचे प्रत्येकाने. दोन्ही हाताचे बोट प्रेस करून घ्यायचे आहेत. आता आपण डेकीची प्रार्थना म्हणतोय. आज मी तुम्हाला प्रेयर कशी करायची ते सांगितलेली आहे. मी स्वतःची आभारी आहे. दोन्ही हात हृदय चक्राजवळ जोडायचे आणि म्हणायचं मी स्वतःची आभारी आहे. आपण आपल्या जेंडरनुसार प्रार्थना म्हणणार आहोत. मी स्वतःचा आभारी आहे किंवा मी स्वतःची आभारी आहे. आपल्याला म्हणायचं आहे मी स्वतःची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊसूंची आभारी आहे. हे दिव्य रेकी शक्ती आता माझी मदत कर. हे दिव्य रेकी शक्ती आता माझी मदत कर. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आपल्याला रेकीची या पद्धतीने प्रार्थना म्हणायची आहे. दोन्ही हात रब करायचे आहे. ठीक आहे. आता आपण जो एक दोन्ही कुठलाही घेतला तरी चालेल, दोन्ही हातावर करायचा आहे. या पद्धतीने आपण काय करणार, या पद्धतीने आपण क्लॉकवाईज आपल्या हाताला फिरवायचं 21 वेळा आणि अफर्मेशन द्यायचं आहे. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 हे एका हातावरती आपण 21 वेळा करतो आहे. अंदाजे आपल्याला साधारणतः 21 वेळा करायचं आहे या पद्धतीने. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. चार्ज, हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा.
आता दुसऱ्या हातावरती आपण करतो आहे चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय पाम चक्रा. 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 साधारणतः 21 वेळा करायचं आहे आपल्याला दोन्ही हातावरती. व्हेरी गुड. कोणाला थंड कोणाला गरम अशा संवेदना जाणवू शकतात. त्यानंतर आपण आपल्या डाव्या हाताची मुठ्ठी बांधणार आहे. डाव्या हाताची मूठ बांधायची आणि उजव्या हाताने आपण आपल्या क्राउन चक्राला प्रोटेक्शन द्यायचं आहे, ऍक्टिव्हेट करायचंय. चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय 7 चक्रा. 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 या पद्धतीने आपण स्वतःला अफर्मेशन देत आहोत. प्रत्येकाने द्यायचे आहेत. सॅमसंग नावाने कोण जॉईन झालेला आहे? अनम्यूट करता का प्लीज? बाकीच्यांनी आपली प्रोसिजर चालू करायची आहे. सॅमसंग नावाने कोण जॉईन झालं आहे? पल्लवी. अच्छा, पल्लवी मॅडम आहेत का? ओके. कॅमेरा ऑन करायचा आहे शक्य असेल तर. आपण एनर्जी ऍक्टिव्हेशन करतो आहोत. अजून तुम्हाला चांगल्या पद्धतीने याचा फ्लो जाणवणार. ठीक आहे. हा, आता आपलं 7 चक्रांना ऍक्टिव्हेशन केलं. आता आपलं जे जन्माचं स्थान होतं म्हणजे आपलं मूळ जे म्हणतायत ते नाभी आहे, बरोबर. नेवल पासून आपल्याला प्रत्येकाला जन्म मिळालेला आहे, म्हणून आपण काय करणार, ही मूठ अशीच ठेवायची आहे, मूठ बांधून ठेवायची आणि आपले दोन्ही हात काय करायचे, क्लॉकवाईज जशी घड्याळ फिरते त्या पद्धतीने आपण दोन्ही हाताला एक हात बांधून ठेवायचा आणि दुसरा हात आपल्या नाभी चक्रासमोर फिरवायचे. नाभी चक्र माहितीये, नेवल चक्र. बेंबीच्या समोर आपण हात फिरवत आहोत आणि अफर्मेशन देणार आहे, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय नेव्हल चक्रा. 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 साधारणतः 21 वेळा आपल्याला करायचं आहे. समजतंय का राखी मॅडम? ओके ओके ओके. येस निलेश सर, नो प्रॉब्लेम. व्हिडिओ बघाल तुम्ही, आपल्याला एनर्जी ऍक्टिव्हेशन तिथे समजून जाईल. ओके. त्यानंतर आपण दोन्ही हात, मॅडम. ओके ओके येस, दोन्ही हात आपल्याला या पद्धतीने ठेवायचे आहेत. दोन्ही हात मी माझ्या हृदय चक्राच्या समोर ठेवणार आणि अफर्मेशन काय देणार, चार्ज हील अँड प्रोटेक्ट माय बॉडी अँड औरा. 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 असं आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे आणि माझ्या ज्या आपल्याला बॉडीला पण प्रोटेक्शन घ्यायचंय, औराला पण प्रोटेक्शन मागायचं आहे. या पद्धतीने दररोज आपल्याला एनर्जी ऍक्टिव्हेशन करायचं आहे.
येस. इथपर्यंत आलेत सगळ्यांना? आता मला सांगा, कोणाजवळ पाणी आहे? पाणी आहे का जवळ? हा, आता आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे. ठीक आहे. रेकीची प्रार्थना प्रत्येकाने करायची आहे. ठीक आहे. एक घोट पाणी पिऊन घ्या, पूर्ण पिऊ नका. ठीक आहे, एक घोट पाणी प्या आणि पूर्ण पिऊ नका. त्या पाण्यावरती हा, थोडस पाणी प्या. प्रत्येकाला पाण्याची चव माहिती आहे. ठीक आहे. पुन्हा आता आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यावर हात ठेवायचे. रेकीची प्रार्थना करा सगळ्यांनी. मी स्वतःची आभारी आहे. मी माता पिता व स्वमस्त गुरुजनांची आभारी आहे. मी डॉक्टर मिकाऊसूंची आभारी आहे. हे दिव्य रेकी शक्ती, आत्ता माझी मदत कर, आत्ता माझी मदत कर. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि आता ह्या पाण्याला आपल्याला काय करायचंय, पाण्याला या पद्धतीने ही एनर्जी द्यायची आहे तुमच्या हातातली, आणि त्याला अफर्मेशन द्यायचं आहे. या पाण्याला तीर्थाची गोडी निर्माण झालेली आहे. काय अफर्मेशन देणार आहे? पाणी घ्यायचे हातामध्ये आणि त्या पाण्याला आपल्याला काय करायचं आहे, हे दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने या पाण्याला तीर्थाची गोडी निर्माण झालेली आहे. ह्या दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने हे पाणी तीर्थांसमान पवित्र झालेलं आहे. मंदिरातल्या तीर्थाची चव या दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने या पाण्याला आलेली आहे. प्रत्येकाने ह्याच पद्धतीने 2 मिनिटं आपल्या पूर्ण एनर्जीज त्या पाण्याला द्यायच्या आहेत. या पाण्याला मंदिरातल्या तीर्थाची चव निर्माण झालेली आहे. तीर्थासमान पवित्र हे पाणी झालेलं आहे. दिव्य रेखेच्या साह्याने हे पाणी तीर्थासमान अगदी पवित्र झालेलं आहे. या पाण्याला तीर्थाची चव निर्माण झालेली आहे. आपल्या हातातून ज्या ऊर्जा चालू आहेत, त्या ऊर्जा आपल्याला 2 मिनिटं पूर्ण ऊर्जा पाण्याला द्यायच्या आहे. दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने या पाण्याला तीर्थाची चव निर्माण झालेली आहे. हे पाणी ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. हे पाणी ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते आहे. हे पाणी ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते आहे. आता सगळ्यांनी हे पाणी प्यायचं आहे. येऊन बघा पाणी. कोणाला काय बदल जाणवलेत? पहिल्या पाण्यामध्ये आणि आत्ताच्या पाण्यामध्ये काय फरक होता का? पाण्याची चव मॅडम खरोखर बदलली. पाण्याची चव बदलली? हो, म्हणजे तीर्थासारखं चव बदलली ना. छान पहिले वाटलं. पिलं होतं तुम्ही पाणी? हो हो हो, केलं. हो. माझ्या चहाची चव बदलली मॅडम.
बघा. येस. अजून कोणाला काय झालंय? कोणाचं पाणी बदललं? मनीषा मॅडम. थोडस थोडस गोडसर लागलं. गोडसर लागलं. अजून? हम्म. मला थोडी पण चव थोडस बदलल्यासारखी वाटली. येस. अजून? अजून कोणाकोणाला अनुभव आलेत? मंदिरातल्या तीर्थासारखं वाटलं मॅडम थोडस पाणी. वाटलं ना? येस. आणि थोडस एनर्जेटिक वाटलं पिताना. येस. रचना मॅडम. अनम्यूट करा. हो मॅडम, थोडं चव बदलल्यासारखी वाटली. आज तब्येत ठीक नाहीये का? हो. अच्छा. ओके. काय होतंय, जर मी माझ्या पाण्याला या जशा पद्धतीने आपण पाण्याला तीर्थाची चव दिली, मी माझ्या चहामध्ये अक्षरशः त्याच पद्धतीने वाटत होतं की मी तीर्थ काहीतरी वेगळ्या पद्धतीने, जसा तो मंदिरातला सुगंध असतो, जो उदबत्तीचा सुगंध असतो, त्या पद्धतीने मला माझ्या चहाची चव जाणवत होती. हे मी काहीच केलं नाही. हे आपोआपच दिव्य रेकी शक्तीच्या साह्याने होत असतात गोष्टी. जसं तुम्ही एखादा मीठ तुम्ही प्रयोग करायचा. आता काय करायचं, उद्या सकाळी छान उठल्यानंतर मिठावरती प्रयोग करा. पहिल्यांदा थोडंसं मीठ खाऊन बघा आणि मिठाचा खारटपणा देखील तुम्ही कमी करू शकता. काय बोलली मी? मिठाचा खारटपणा देखील तुम्ही कमी करू शकता. याच पद्धतीने आपण अफर्मेशनच्या साह्याने आणि रेकीची जेव्हा प्रार्थना करतो आणि 5 मिनिटं त्याला जेव्हा चार्ज करतो, त्या पद्धतीने मिठाचा खारटपणा पण कमी होऊ शकतो. तुमच्या अफर्मेशनच्या मार्फत चमचा देखील वापरू शकतो की हा चमचा वाकलेला आहे, आपल्या स्टुडंटनी हे केलेलं आहे. फक्त अफर्मेशनच्या साह्याने एखाद्या चमचा तुम्ही वाकवू शकता. आपण जो घरी चमचा, पोह्यांचा चमचा माहितीये प्रत्येकाला, तो पोह्यांचा चमचा वापरू शकतो. रेकीची प्रार्थना करून आपण या पद्धतीने पण एक्सपेरिमेंट केलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, जर माझ्या शरीरातल्या पाण्याला मी या पद्धतीने चार्ज करणार. माझ्या शरीरात किती पाणी आहे? 70% पाणी आहे ऑलमोस्ट. जर मी माझ्या शरीराला पूर्ण चार्ज केलं, शरीरातले जे काही पाण्याला चार्जिंग दिली, तर माझ्या पाण्याला जर काही ब्लॉकेजेस असतील, जर काही डिसीजेस माझ्या शरीरात असतील, जर माझ्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस असतील, तर ते दूर होतील का नक्की? या एक्सपेरिमेंटनी वाटतं का की माझ्या शरीरातले ब्लॉकेजेस दूर व्हायला मी मदत करू शकते? चार्ज केलेल्या पाण्याने होईल ना? येस. चार्ज केलेलं पाणी आपल्याला सुरुवातीलाच प्यायचे. उठल्यानंतर ज्याला ज्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा बोलून आपल्याला पाणी प्यायचं आहे. इच्छा नसेल तुमची काही, तर मला म्हणायचं आहे की परमसुख, मला हे पाणी ग्रहण करून परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते आहे. कळतंय काय पण म्हणायचं प्रत्येक आहे? वेळेस प्रार्थना म्हणायची. हा, शक्य असेल तर सकाळी एकदा तरी म्हणायचं. जे पहिल्यांदा आपण उठल्याबरोबर पाणी पितो, उठल्याबरोबर प्रत्येकाला काय करायचंय, 2 ग्लास पाणी प्यायचं आहे. आणि हे पाणी पिताना आपल्याला सकाळी उठल्याबरोबर पहिलं जे पाणी पितो त्यांना म्हणायचं, हे पाणी ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. हे पाणी ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. कळालं हे अफर्मेशन? आणि त्यानंतर आपल्याला जे काही डेली प्रॅक्टिसचा जो व्हिडिओ आहे तो आज मी ग्रुपवर शेअर करते. शांततेने बघा. एकदा बघून कळणार नाही, 2-3 वेळा तुम्हाला बघावा लागेल. ठीक आहे? त्याप्रमाणे आपल्याला रेकीची डेली प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे? कळतंय? त्यामध्ये 7 चक्रांचं मेडिटेशन करायचंय. 7 चक्रांचं मेडिटेशन म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रत्येक चक्रांवरती आपल्याला लक्ष केंद्रित करून आपण तिथे तो बीज मंत्राचा उच्चार करतो.
म्हणजे मी खालपासून सुरुवात करेल. माझं चक्र खालचं कोणतं आहे? रूट चक्र. म्हणजे मूलाधार चक्रावरती आपण लक्ष केंद्रित मूलाधार चक्र. करायचं आणि आपल्याला लम नावाचा मंत्र जप करायचा आणि साधारणतः 2 ते 3 मिनिटं आपण एका चक्रांवरती लक्ष केंद्रित करून तो बीज मंत्राचा जाप करायचा आहे. माझ्याकडे शक्य असल्यास मी रेडीमेड व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांसाठी पाठवते. ठीक आहे, तुम्ही त्या पद्धतीने जप करायचं आहे. मग पुढचं चक्र 3 मिनिटं, त्याच्या पुढचं 3 मिनिटं, अशा पद्धतीने आपण वरपर्यंत ओंकार गुंजन पर्यंत येत असतो. ही एक मेथड झाली. दुसरं मेडिटेशन मी तुमच्याकडून करून घेणार आहे. 7 चक्रांचं एक मेडिटेशन अजून मी तुमच्या सगळ्यांकडून करून घेणार आहे. तत्पूर्वी आपण रेकीचा काही सिलेबस बघतो आहे. जेव्हा आपल्याला एनर्जी, आपल्याला माहितीये की ऊर्जा माझ्याकडे प्रवाहित होते, मग मी ही ऊर्जा माझ्या 7 चक्रांच्या आजूबाजूचे जे अवयव आहे, फॉर एक्झाम्पल इथे माझं काय आहे? विशुद्धी चक्र आहे. इथे मला थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो, बरोबर का? हा, माझं डोकं दुखत असते. थर्ड आय चक्रामध्ये किंवा क्राऊन चक्रामध्ये जर ब्लॉकेजेस असतील तर काय होईल? डोके दुखेल, डोळे दुखतील, राईट? मग जर मला असे काही बॉडीचे हिलिंग पॉइंट्स माहिती झाले तर मी काय करू शकते? रेकीची प्रार्थना करून प्रत्येक पॉइंट वरती हात ठेवून आपण काय करू शकतो? तिथे हिलिंग देऊ शकतो. मग ही हिलिंग कशा पद्धतीने द्यायची ते आज मी तुम्हाला समजून सांगते. रेकीची प्रार्थना करायची. सगळे पॉइंट्स मी तुम्हाला दाखवणारच आहे, पण 1-2 पॉइंट्स वरती मी जास्त फोकस करते. म्हणजे ज्या पद्धतीने मी अफर्मेशन देते त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे? इतर पॉइंट्स वरती हिलिंग करायची आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे एकदाच रेकीची प्रार्थना करणार. मी स्वतःची आभारी आहे. मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. हे दिव्य रेकी शक्ती, आता माझी मदत कर. मी डॉक्टर मिका उसोंची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ठीक आहे, या पद्धतीने प्रार्थना करून आपण हातातून ज्या ऊर्जा आहेत त्या माझ्या डोळ्यांवरती देणार मी. आपले डोळे आहेत, या 2 मिनिटं आपल्याला डोळ्यांना ही एनर्जी द्यायची आहे. पहिला पॉइंट आहे. या दिव्य रेकी शक्तीच्या साहाय्याने माझ्या डोळ्यांना स्वास्थ्य लाभ झालेला आहे. या दिव्य रेकी शक्तीच्या साहाय्याने माझ्या डोळ्यांना स्वास्थ्य लाभ झालेला आहे. मी डोळ्यांनी अधिकाधिक स्पष्टरित्या पाहू शकत आहे. माझ्या चष्म्याचा नंबर कमी झालेला आहे. माझ्या चष्म्याचा नंबर कमी झालेला आहे. माझ्या चष्म्याचा नंबर कमी झालेला आहे. माझे डोळे संपूर्णतः सुरक्षित आहे. माझे डोळे संपूर्णतः सुरक्षित आहे. माझ्या डोळ्यांना संपूर्णतः स्वास्थ्य लाभलेलं आहे. या पद्धतीने आपण आपल्या डोळ्यांपासून सुरुवात करायची. 2 मिनिटं आपल्या हातातल्या एनर्जी या डोळ्यांना द्यायच्या आहे. कळतं हे? अशा पद्धतीने तुम्हाला मी जे जवळपास 18 बॉडी हिलिंग पॉइंट आहेत ते समजून सांगण्याचा प्रयत्न करते. प्रत्येकाचे अफर्मेशन मी तुम्हाला आता सांगत नाही. अफर्मेशन हे तुम्हाला तुमचे ठरवायचे आहे. जर आपल्याला बोलता येत नसेल तर आपण काय बोलणार आहे की माझं थ्रोट चक्र संपूर्णतः बॅलन्स आहे. माझ्या थ्रोट चक्र म्हणजे आपला गळा, माझं विशुद्धी चक्र खूप पूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. मी माझ्या भावना पूर्णतः व्यक्त करू शकत आहे. मी चांगल्या पद्धतीने सत्य माझ्या तोंडातून बाहेर पडत आहे. माझ्या मुखामध्ये सरस्वतीचा वास आहे. जे जे तुम्हाला वाटतं त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बोलायच्या आहेत. काय बोलली मी? ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या चक्रांवरती हात ठेवून बोलायच्या आहे. कळालं? येस. आता मी स्क्रीन तुम्हाला प्रत्येकाला शेअर करते आणि तुम्हाला समजून सांगते की काय पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे. आपलं रेकीचं अटेनमेंट झालेलं आहे प्रत्येकाचं. ठीक आहे? येस. आता रेकीच्या अटेनमेंट नंतर आपल्याला ह्या एनर्जीचा फ्लो तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये प्रवाहित होतो आहे. हा एनर्जीचा फ्लो काय करायचा आहे? माझ्या संपूर्ण शरीराच्या जे काही अवयव आहे त्या अवयवांना मला द्यायचं आहे. माझ्या शरीरामधले जे काही चक्र आहे त्या चक्रांना मला ह्या ऊर्जा पोहोचवायच्या आहे. मग आपण कशा पद्धतीने पोहोचवू शकतो?
तर मी डोळ्यांचा पॉइंट सांगितला, त्याला म्हणतात पोझिशन नंबर 1. ठीक आहे, प्रत्येकाला दिसतंय स्क्रीन. मग दुसरी पोझिशन आहे, याचा चार्ट मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करणार आहे. डोंट वरी, मी 7 चक्रचं मेडिटेशन आणि ह्या बॉडी हिलिंग पॉइंटचा चार्ट तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून तुम्ही डे टू डे प्रॅक्टिसचा व्हिडिओ ते बघून बघून तुम्ही पॉइंट्स वरती हिलिंग करू शकणार. जर शक्य असेल तर तुम्हाला रोज प्रत्येक बॉडी हिलिंग पॉइंटला हिल करायची आहे. तुमच्याकडे 1 जर तास वेळ मिळत असेल स्वतःसाठी, तो काढायचा आहे. कारण या 21 दिवसांच्या साधनेनी लोक प्रत्येक लेवलचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. अगदी ज्यांना जॉब नाही त्यांना जॉब लागतो, कोणाच्या काही गाठी कमी झाल्या आहेत, कोणाचे पिंपल्स कमी झालेत, कोणाचं थायरॉइडची लेवल बॅलन्स झाली आहे, कोणाची शुगर बॅलन्स झालेली आहे. हे तुमच्या साधनेवरती डिपेंड करते की तुम्ही बॉडीची किती हिलिंग करणार. ज्यांना असं वाटतं की माझ्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक, आध्यात्मिक समस्या सॉल्व्ह व्हाव्या, माझ्याकडे समस्याच नको, त्यांनी ह्या बॉडी हिलिंग पॉइंटला हील करायचं आहे. अगदी वजन बॅलन्स होण्यापर्यंत आपल्याला रिझल्ट मिळतात. ठीक आहे, दुसरा पॉइंट मी सांगते. दोन्ही हात आपण रब करून ह्या ऊर्जा कुठे देतोय, माझ्या क्राउन चक्रावरती आपल्याला ऊर्जा प्रवाहित करायची आहे. ज्यांना कन्फ्युजन होतं, विचार म्हणजे डिसिजन पॉवर त्यांच्याकडे नाही, सतत विचार येत राहतात, त्यांना विचारांना चालना मिळावी असं जर वाटत असेल, डोकेदुखी होत असेल, तर त्यांनी या पद्धतीने आपण 2 मिनिटं तिथे एनर्जीचा प्रवाह सुरू ठेवणार आहे. रेकीची प्रार्थना करून थँक्स टू मी, थँक्स टू रेकी, अशा पद्धतीने आपण पूर्ण एनर्जी तिथे प्रवाहित करायची आहे. मला सर्व गोष्टी अगदी स्पष्टरित्या दिसत आहे. माझ्या विचारांना क्लॅरिटी भेटलेली आहे. मी अधिकाधिक स्पष्टरित्या सर्व गोष्टी बघू शकत आहे. माझ्या विचारांना चालना भेटलेली आहे. माझ्या डोक्यामध्ये सतत पॉझिटिव्ह विचार प्रवाहित होत आहे. माझा डोकं संपूर्णतः पॉझिटिव्ह आहे. माझा मेंदू संपूर्णतः स्वस्थ आहे. माझं डोकं, माझे डोळे, त्याबद्दल कनेक्टेड प्रत्येक अवयव हे काय आहे, संपूर्णतः स्वस्थ आहेत. या पद्धतीने आपण सेकंड पॉइंटला हिलिंग द्यायची आहे. कळतंय का की विमान गेलं का वरती? समजतंय का कशा पद्धतीने करायचं आहे? नक्की. आता आपल्याला प्रत्येकाला प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स माहिती, की मला कशाचा प्रॉब्लेम, मला चष्मा कमीचा नंबर कमी करायचा आहे, की मला शुगर बीपी कमी करायचा आहे. आपल्याला प्रत्येकाला आपापले प्रॉब्लेम्स माहिती आहे. ठीक आहे, मग मी काय करणार आहे, या पद्धतीने माझ्या डोक्यावरती हिलिंग देणार आहे. तिसरा पॉइंट कोणता होता, तो म्हणजे माझे दोन्ही कान. बरोबर, मग आपण काय करणार, कानावरती अशा पद्धतीने हात ठेवणार आणि ऊर्जांचा प्रवाह तिथे देणार. बऱ्याच लोकांना कानाचे दुखणे असतात, पडद्याला काही प्रॉब्लेम असतो. त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आपण कानांना हिलिंग देतो. सर्दीच्या वेळेस पण आपल्याला कानांना हिलिंग द्यायची आहे. जेव्हा आपल्याला सर्दी खोकला होतोय तेव्हाही या पद्धतीने आपण हिलिंग देणार आहोत. ह्या ऊर्जांचा प्रवाह सुरू होऊन संपेपर्यंत साधारणतः 2 ते 3 मिनिटं असा ऊर्जांचा प्रवाह तुमच्या हातातून प्रवाहित होत असतो. प्रवाह किती प्रवाहित होतो हे कोणी डिसाइड करू शकत नाही. या संवेदना कोणाच्या थंड असतील, कोणाच्या गरम असतील, कोणाला या संवेदना जाणवणार नाही. याचा अर्थ असा होत नाही की रेकी शक्ती तुमच्यामधनं प्रवाहित होत नसते. ठीक आहे, जशी जशी साधना वाढणार तशी तशी रेकीची शक्ती तुम्हाला जाणवणार आहेत. ठीक आहे, येस, समजतंय का प्रत्येकाला? ओके. हो मॅडम. ओके, ठीक आहे. पुढचा पॉइंट तुम्हाला मी समजून सांगते, तो आहे डोळ्यांचा पॉइंट बघितला आपण, कानांचा बघितला, त्यानंतरचा पॉइंट आहे मागचं डोकं, जे थर्ड आय समोरून आहे. त्याच पद्धतीने आपल्या मागे पण थर्ड आय चक्र आहे. मग मागच्याही साईडला आपण थर्ड आय चक्राला बघा, पोझिशन नंबर 4 दाखवली आहे की दोन्ही हात मी या पद्धतीने ठेवणार आणि मी दोन्ही हातांनी माझ्या डोक्याला या व्हायब्रेशन माझ्या हातातल्या द्यायच्या आहे. आपल्याला कुठलाच आजार होणार नाही जर आपण लाईफ टाइम ही जर बॉडी हिलिंग केली.
अगदी आपली ही सगळ्या पद्धतीने जी चक्रांच्या कनेक्टेड अवयव आहे त्यांना जर आपण हील केलं तर आपल्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस येणार नाही. तिसरा पॉइंट आहे विशुद्धी चक्राच्या मागच्या साईडचा पॉइंट, पाचवा पॉइंट आहे विशुद्धी चक्राच्या मागचा पॉइंट. 6वा पॉइंट आहे माझ्या विशुद्धी चक्राचा पॉइंट. ज्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे त्यांनी दोन्ही साईडला हिलिंग करायची आहे. हे मानीमध्ये स्पॉन्डिलिसिसचा प्रॉब्लेम, थायरॉइडचा प्रॉब्लेम, हे जर प्रॉब्लेम तुम्हाला जाणवत असतील तर आपल्याला मागून पुढून दोन्ही साईडनी हिलिंग करायची आहे. येस. त्यानंतरचा पॉइंट आहे माझ्या हृदयाच्या जवळचा पॉइंट. ज्यांना ज्यांना असं वाटतं की आपल्या हृदयात आपण खूप साऱ्या गोष्टी दडवून ठेवलेल्या आहेत, त्या ब्लॉकेजेस दूर व्हावे, मला हृदयरोग होऊ नये, मला बीपीचा प्रॉब्लेम नसावा, त्यानंतर माझे फुफ्फुस चांगल्या पद्धतीने काम करावे, माझे जे चेस्ट आहे त्या चांगल्या पद्धतीने राहाव्या, मला कुठल्याच प्रकारचा कुठलाच आजार होऊ नये, असं ज्यांना वाटत असेल त्यांनी हृदयावरती या पद्धतीने, पहिला तर हा पॉइंट आहे हृदयावरती असं ठेवू शकता किंवा दोन्ही हात या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. बघा, अशा पद्धतीने जरी हृदय चक्रावर हात ठेवला तरीही चालेल. त्यानंतर आपल्याला ब्रेस्टला हिलिंग द्यायची आहे. तो 8व्या नंबरचा पॉइंट आहे की आपल्याला ब्रेस्टला हिलिंग द्यायची आहे. आणि आपले जे काही अफर्मेशन आहे ते अफर्मेशन लेडीज, आपल्याला प्रत्येकाला जे काही अफर्मेशन द्यायचे आहेत ते आपल्याला अफर्मेशन देऊ शकतो. 9वा पॉइंट आहे मणिपूर चक्र, म्हणजे आपल्या जिथे बरगड्या संपतात, बरोबर, मणिपूर चक्र तिथे आहे. आणि जर तुम्हाला कॉन्फिडन्स कमी वाटत असेल, तुम्हाला बोलताना प्रॉब्लेम होत असेल, तुम्हाला तुमची इच्छाशक्ती कमी वाटत असेल, समोरचा नेहमी तुम्हाला जर डॉमिनेट करत असेल किंवा तुमच्याकडे उत्तर द्यायची कॅपॅसिटी नसेल, तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढवा. कुठेही, अगदी इंटरव्ह्यू साठी जरी तुम्हाला प्रयत्न करायचे असतील तर आपल्या मणिपूर चक्राला बॅलन्स करण्याची खूप गरज आहे. पैशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तरीही आपल्याला मणिपूर चक्र बॅलन्स करण्याची गरज आहे. म्हणून 9वा पॉइंट आहे आपण दोन्ही हात मणिपूर चक्रावरती ठेवणार आणि आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे की माझा कॉन्फिडन्स दिवसेंदिवस अधिकाधिक चांगल्या पद्धतीने वाढत आहे, मी अधिकाधिक चांगल्या पद्धतीने लोकांशी व्यवहार करू शकत आहे, माझ्याकडे पैशाचा पूर आलेला आहे. कारण मणिपूर म्हणजे पैशाचा पूर, मनीचा पूर जेव्हा येतो, ज्या चक्राला बॅलन्स करून आपल्या आयुष्यामध्ये पैशाची आर्थिक समृद्धी निर्माण होणार असते, हे चक्र आहे मणिपूर चक्र. पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे आपला स्वादिष्टान चक्र, जिथे आपले जे गायनिक आपले जे असतात ना, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात, प्रत्येकाच्या किडनीज असतात, त्याला आपल्याला 10व्या पॉइंटला हिलिंग द्यायची आहे. माझे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स संपूर्णतः स्वस्थ आहे, माझ्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला स्वास्थ्य लाभलेलं आहे, ज्या पद्धती माझ्या किडन्या चांगल्या पद्धतीने काम करत आहे, माझी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्याच्याशी कनेक्टेड संपूर्ण अवयव याला स्वास्थ्य लाभ झालेला आहे. कळत आहे? पुढचा जो पॉइंट आहे तो आहे पोझिशन नंबर 11. तो पोझिशन नंबर 11चा पॉइंट कुठे येतो आहे? माझ्या रूट चक्राचा समोरून दोन्ही पायांच्या मधात आपल्याला हिलिंग द्यायची आहे. त्या दोन्ही पायांच्या जिथे पाय जॉईंट होतात तिथे आपल्याला हिलिंग द्यायचे आहेत. आणि जर तुम्हाला गुडघेदुखी, पाय दुखत असतील, टाच दुखत असेल किंवा हाडांच्या समस्या असतील तर आपण रूट चक्रांना हिलिंग देणार आहोत. पुढचा पॉइंट आहे आपले दोन्ही गुडघे. गुडघेदुखीचा त्रास प्रत्येक लेडीजला अगदी कमी वयापासून जाणवायला लागलाय. अगदी 30शीतल्या मुली देखील आपल्याला म्हणताय की आमचे पाय दुखत आहे. मग आपल्याला काय करायचंय की रेकीच्या साह्याने माझ्या प्रत्येक दोन्ही गुडघ्यांवरती मी हिलिंग देणार आहे. या ऊर्जा प्रवाहित करायच्या आहेत आणि रेकीला आवाहन करून आपण प्रत्येक पॉइंट वरती हिलिंग देणार आहोत. गुडघ्यांना म्हणायचं आहे की माझे गुडघे संपूर्णतः स्वस्थ आहे, माझ्या गुडघ्यांचं संपूर्णतः बॅलन्स आहे, माझ्या गुडघ्यांनी मला खूप मदत करत आहे, या माझ्या गुडघ्यांना संपूर्णतः स्वास्थ्य लाभ झालेला आहे. ज्या ज्या पद्धतीने आपण हिलिंग देणार आहे त्या त्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळणार आहेत. पुढचा पॉइंट आहे, येस, कोणाला काही प्रश्न आहेत का? कळत आहेत का? नक्की कळत आहे प्रत्येकाला? हो. हा. मग गुडघ्यांच्या नंतर आहे आपल्याला पाठीचे दुखणे, बरेच जणांना आहेत, बरोबर, स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे. मग हृदय चक्राच्या मागच्या साईडला आपल्याला जिथपर्यंत हात जातो, फॉर एक्झाम्पल माझा मान, आपण जिथपर्यंत हात जातो, जास्त ताण द्यायचा नाहीये, ठीक आहे.
जेवढा आपला हात मागपर्यंत जातो आहे तेवढ्याच हाताने आपल्याला काय करायचं, पाठीला हिलिंग द्यायची आहे. स्पॉन्डिलिसिसचा त्रास असेल, आपल्या पाठीमध्ये काही गॅप निर्माण झाली असेल, तर जेवढा हात जात असेल तेवढाच आपल्याला तिथे आपल्या ऊर्जा तिथे प्रवाहित करायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपल्या मणिपूर चक्राची जी बॅक साइड आहे, दोन्ही हात मागे ठेवून मणिपूर चक्राची जी बॅक साइड आहे तिथे आपल्याला हिलिंग करायची आहे. त्यानंतर अजून खाली जे येतो आपल्याला किडनीचं असतात तिथे आपलं स्वादिष्टान चक्र आहे, कमरेचा जो भाग आहे आपल्याला तिथे जिथे आपल्याला जास्त ज्या पद्धतीने आपल्याला किडन्या आहेत तिथे आपल्याला स्वादिष्टान चक्राच्या जवळ हिलिंग करायची आहे. कारण चक्र हे दोन्ही साईडनी या पद्धतीने म्हणजे स्पायनल कॉर्ड वरती दोन्ही साईडनी आपल्याला चक्र अस्तित्वात असतात, म्हणून आपण समोरून आणि मागून दोन्ही साईडनी हिलिंग करणार आहोत. मग शेवटचा पॉइंट जो आहे तो आहे स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान चक्रानंतर आपण जे आहे तो रूट चक्र, टेलबोन, अगदी शेवट, माकड हाडाचं जे शेवट आहे टोक, त्या शेवटी आपण काय देणार आहोत, रूट चक्राला आपण हिलिंग देणार आहोत. आणि त्यानंतर आपल्या पायाचे तळवे, जे पायाचे तळवे आपल्याला टाच जी असते ती बऱ्याच लोकांना दुखत राहते आणि आपले पायाचे तळवे जे असतात ते संपूर्ण शरीराचं ओझं वाहत असतात. म्हणून मी काय करणार आहे, माझ्या पायाच्या तळव्यांना देखील याच पद्धतीने हिलिंग देणार आहे की माझे पाय संपूर्णतः स्वस्थ आहे, माझे पाय संपूर्ण शरीराचं ओझं अगदी उत्तमरित्या वाहत आहे, माझ्या पायांना स्वास्थ्य लाभलेलं आहे, दिव्य रेखी शक्ती माझ्या पायांना प्रोटेक्ट करत आहे. ठीक आहे. माझ्या संपूर्ण शरीराला दिव्य रेखी शक्तीच्या साह्याने आरोग्य प्रदान झालेलं आहे, अधिकाधिक स्वास्थ्य लाभ झालेला आहे. जे तुम्हाला वाटतं ते तुम्हाला बोलायचं आहे. इथे कोणाचे काही प्रश्न आहेत का? हिलिंग देताना बोलायचं काही? हो, का नुसतेच मनातल्या हात मनात ठेवायचे? बोलायचं आपल्याला. म्हणून हा, मनातल्या मनात तुम्हाला जे जे वाटतं ते पूर्ण व्हिज्युअलाइज करून बोलायचं. पूर्ण अगदी जितकी ऊर्जा तुम्हाला लावता येते तेवढी ऊर्जा तिथे लावायची आहे. मला जर थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे तर थायरॉइडच्या साठी मी इथे या पद्धतीने हिलिंग देणार आहे. आणि जर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम होऊ नये तर मी काल तुम्हाला चक्रांचं महत्व समजून सांगितलं, हो. कुठलं चक्र काय काय काम करत. बरोबर. जर मला या पद्धतीने माझ्या आयुष्यामध्ये मी कमी बोलत असेल तर मला काय करायचंय, माझा सर्कल वाढवायचंय. मी जर कमी बोलत असेल तर मी माझा सर्कल वाढवणार, मी बोलण्याचा प्रयत्न करणार. आणि मी जास्त बोलत असेल तरी मला ते काय करायचंय, बॅलन्स करायचंय. बॅलन्स. खूप साऱ्या गोष्टी आपल्याला मनात साठवून ठेवायच्या नाही, योग्य त्या व्यक्तीकडे आपल्याला एक्सप्रेस करणं खूप गरजेचं आहे. अदरवाईज आपल्याला बीपी, शुगर, थायरॉइड हे लाईफस्टाईल रिलेटेड डिसीज, ओबेसिटी, इनडायजेशन, जे डायजेशनचे प्रॉब्लेम्स असतात हे आपल्याला स्ट्रेसमुळे जास्त होतात. भीती वाटायला लागली, पोट खराब होतं. बरोबर. त्यामुळे मला असे काही इश्यू होऊ नये ज्यांना वाटत असेल, एन्झायटी होत असेल, डिप्रेशन मध्ये थोडंसं कुठेतरी घाबरटपणा वाटत असेल, पूर्ण शरीरात आपला कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन जनरेट होतो आणि तो हार्मोन काय करतो, तुमचे हॅपीनेस हार्मोन्स असतात, डोपामाइन, ऑक्सिटोसिन, त्याला सप्रेस करतात. त्याला काय करतात, दाबून टाकण्याचं काम कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन करत असतो. मग हार्मोन हा हार्मोन जर एक हार्मोन जनरेट झाला, एक वाईट विचार आला, त्या मागचे 6 विचार निगेटिव्हच असतात. काय बोलली मी, एका निगेटिव्ह विचाराच्या पाठीमागे माझ्या शरीरामध्ये 6 निगेटिव्ह विचार येत असतात. असं जर होऊ नये असं वाटत असेल तर मला हॅपीनेसचे हार्मोन जे आहे ते वाढवावे लागणार. माझ्या शरीरामध्ये हॅपीनेसचे हार्मोन्स कसे वाढणार, मी चांगल्या पद्धतीने खात असेल तर, माझ्या शरीरामध्ये आयर्नची डिफिशियन्सी नसेल, मला माझ्या आयर्नचा सोर्स म्हणजेच काय आपण जे लोह म्हणतात ते व्यवस्थितरित्या कार्यरत आहे का हे चेक करायचं आहे. हे लेडीज जेंट्स दोघांसाठी अप्लाय होतं. त्यानंतर मी थोडीशी एक्सरसाइज करते आहे का, थोडस म्हणजे ठरवून का होईना 10 मिनिटं फिरते आहे का, योगा आजूबाजूलाच. हा, आजूबाजूलाही खूप मॉर्निंग वॉकला जायची गरज नाही. कमीत कमी आपण जेवणाच्या नंतर 10 मिनिटं फिरायचंय किंवा दुपारच्या जेवणानंतर तुम्ही 10 मिनिटं फिरू शकता, जेव्हा तुम्हाला शक्य आहे. तुम्ही हालचाल करता आहे का, खूप फिरणं महत्वाचं नाही की खूप पाय दुखत आहे या पद्धतीने फिरू नका.
नाश्त्यानंतर 10 मिनिटं फिरा, दुपारच्या जेवणानंतर 10 मिनिटं फिरा आणि रात्रीच्या जेवणानंतर 10 मिनिटं. बस सफिशियंट आहे. वेट बॅलन्स होतं, डायजेशन चांगलं राहतं आणि हेल्थ इश्यू होत नाहीत. कळतंय? या पद्धतीने आपल्याला सगळ्या गोष्टींवरती काम करायचं आहे. म्हणून माझा प्रॉब्लेम काय आहे हा आपल्याला समजून घ्यायचा आहे, तो लिहून घ्यायचा आहे आणि तो सॉल्व्ह करायला छोटी छोटी स्टेप घ्यायची. मला अजिबात सवय नाही योगा करायची, व्यायाम करायची, तर मी एक स्टेप आजच मी फक्त 5 मिनिटं चालणार. किती मिनिटं चालायचं? एका दिवशी ठरवायचं मी फक्तच 5 मिनिटं चालणार आणि 8 दिवस 5 मिनिटच चालायचं. त्यांनी कसं वाटतं ते बघायचं. मग पुढे आपण करायचं. सूर्यनमस्काराची सवय नाही, एकच सूर्यनमस्कार करा. नाही जमत ना सूर्यनमस्कार, फक्त एकापासून सुरुवात करा. खूप जास्त करून नाही मला करायचंय 8 दिवस करायचं आणि सोडून द्यायचं असं करता कामा नये. ओके, पुढे जायचंय आपल्याला. हो. येस. पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे ज्या पद्धतीने आपण बॉडी हिलिंगचे पॉइंट्स बघितले त्या पद्धतीने आपण आपले एनर्जी बॉल एक्सरसाइज बघत आहोत. रेकीच्या साह्याने आपण आपल्या घराला, आपल्या वाहनांना, आपल्या घरातल्या लोकांना प्रोटेक्शन द्यायला जर जमेल तर आवडेल का तुम्हाला सगळ्यांना? जर असं झालं हो. की आपले घरातले बाहेर जात आहे, आपल्या मुली बाहेर जात आहे, मुलं बाहेर जात आहे, घरातले व्यक्ती कुठेतरी कामाला जात आहे आणि दिव्यरेखी शक्तीचं जर त्यांना प्रोटेक्शन भेटलं तर आवडेल का प्रत्येकाला? हो. नक्कीच आवडणार, बरोबर? मग आपल्याला पहिल्यांदा मी स्वतःला प्रोटेक्शन देऊ शकते का हे बघायचंय. सर्वात महत्वाचं कोण आहे? पहिल्या नंबरला मी काय बोलली होती की आपल्याला पहिल्यांदा जबाबदारी कोणाची घ्यायची आहे? माझी. आपली. हा, मी जर योग्यरित्या कार्य करत आहे, माझं सगळं शरीर सुरळीत चाललेलं आहे, माझे आत्मामध्ये किंवा माझ्या कर्मामध्ये माझ्या आजूबाजूला पॉझिटिव्हिटी आहे, तर नक्कीच माझं घर संपूर्णतः पॉझिटिव्ह होणार आहे. यावर माझा ठाम विश्वास आहे. येस. मग मला काय करावं लागेल ते मी तुम्हाला सांगते. प्रत्येकाला या पद्धतीने हँडरप करा. हात जवळ दूर, जवळ दूर, प्रत्येकाने करायची एक्सरसाइज. थंड गरम ऊर्जांचा प्रवाह जाणवतो आहे. जिथे ऊर्जाचा एकमेकांना खिचाव जाणवेल तिथे आपल्याला स्टॉप करायचे हात. आता आपल्याला या बॉलवर अफर्मेशन द्यायचं आहे. प्रत्येकाच्या हातात बॉल क्रिएट झालेला आहे. या एनर्जी बॉलनी मी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, दोन मुली, माझ्या घरातील संपूर्ण वस्तू, माझ्या घरातील संपूर्ण वस्तू, माझ्या वाहनांमधील सगळी नकारात्मकता या एनर्जी बॉलनी ग्रहण केलेली आहे. माझ्यातील, माझ्या घरातील कुटुंबातील प्रत्येक सदस्यामधली, माझ्या वस्तूंमधली, माझ्या वाहनांमधली जी काही नकारात्मकता आहे ती या बॉलनी ग्रहण केलेली आहे. बघा, जेव्हा तुम्ही नकारात्मक इन्फॉर्मेशन देता हे सर्व नकारात्मकता या बॉलमध्ये टाकायचे. हा बॉल तुम्हाला जड जड झालेला जाणवेल. अफर्मेशन देत राहायचे. मी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, सर्व वस्तू, सर्व वाहनांमधली सर्व नकारात्मकता या बॉलनी ग्रहण केलेली आहे. माझ्या घरातील सगळ्या कुटुंबांची, प्राण्यांची निगेटिव्हिटी ह्या बॉल मध्ये टाकते. माझ्या घरातील सर्व कुटुंबांची, सदस्यांची, वस्तूंची, प्राण्यांची. हा बॉल दिवस अजून अधिकाधिक जड वाटत आहे. हो. नकारात्मकता आपल्याला या बॉल मध्ये आणायची आहे. माझ्या घरातील सर्व कुटुंबाची, वस्तूंची, प्राण्यांची, पक्ष्यांची
निगेटिव्हिटी ह्या बॉलमध्ये टाकते. माझ्या घरातील सर्व आता ही वस्तूंची नकारात्मकता आपल्याला काय करायची आहे, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायची. हा बॉल निगेटिव्हिटी मध्ये टाकते. अशी फुंकर मारा. हे दिव्य रेकी शक्ती, हा बॉल मधली सर्व प्रकारची नकारात्मकता ब्रह्मांडात जाऊन शुद्ध होऊ देत, शुद्ध होऊ देत, शुद्ध होऊ देत. शुद्ध होते, शुद्ध होते, शुद्ध होते. कोणाला बॉल जड जाणवला जेव्हा आपण एनर्जी बॉल क्रिएट केला आणि नकारात्मकता त्यात टाकली? कोणाला हेवीनेस जाणवला? रचना मॅडमला जाणवला. अजून? मला येस. अजून? कोणाचे हात जड पडले होते जेव्हा नकारात्मकता आपण तिथे टाकत होतो? माझे येस. राखी मॅडमचे हो जड झाले होते. जड झाले. माझे पण जड झाले. झालेत. सगळ्यांना जाणवली की आपण नकारात्मकता इथून, जर मला माझ्या पूर्ण शरीरातली नकारात्मकता काढायची आहे तर मला दररोज एनर्जी बॉल एक्सरसाइज करायची आहे. याला आपण पहिल्यांदा जो बॉल टाकला ब्रह्मांडामध्ये त्याला फुटबॉल एक्सरसाइज म्हणतात. काय म्हणतात? किक फुटबॉल एक्सरसाइज. फुटबॉल कसा किक करतो बरोबर, तशा पद्धतीने आपण काय केलं, तो बॉल हवेत टाकून दिला. ओके. पहिला बॉल काय केला आपण, निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी वापरला. मग आता निगेटिव्हिटी रिमूव्ह केलेली आहे तर मग आपल्याला प्रोटेक्शन पण पाहिजे ना प्रत्येकाला. मी बाहेर जाणार, जर मी स्वस्त आहे, मी चांगल्या पद्धतीने राहील तर माझं घर चांगल्या पद्धतीने राहणार. म्हणून पुन्हा एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. मी स्वतःची आभारी आहे, माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हा बॉल ग्रहण करून मला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. हा बॉल ग्रहण करून मला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होत आहे. हा एनर्जी बॉल ग्रहण करून मला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. ह्या बॉलनी माझ्या सर्व इच्छा पूर्ण होत आहे. हा बॉल ग्रहण करून माझ्या सर्व इच्छा पूर्ण होत आहे. हा बॉल मी ग्रहण करते आहे. या बॉलच्या साहाय्याने माझ्या सर्व इच्छा पूर्ण होत आहे. हा बॉल ग्रहण करून मला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होते. ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या तिथे बॉलला सांगायच्या आहे. जे तुम्हाला वाटत असेल ते सगळं त्या बॉलला सांगा. आत्ताच्या आत्ता सांगायचं आहे. ज्यांना चांगले रिलेशन पाहिजे असेल त्यांनी रिलेशनशिपसाठी, ज्यांना पैसा पाहिजे असेल त्यांनी पैशासाठी अफर्मेशन द्यायचे आहेत. सगळ्यांनी आपल्या इच्छा बोलायच्या आहेत. आणि हा बॉल आपल्याला क्राऊन चक्रावरती टाकायचा आहे. आणि हे 2 मिनिटं आपल्याला याच पद्धतीने दोन्ही हात क्राऊन चक्रावर ठेवायचे आहेत. उचलून ज्या पद्धतीने, हा व्हेरी गुड. पूर्ण एनर्जी हातातून ज्या संवेदना सुरू असतील त्या सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला क्राऊन चक्राला हिलिंग द्यायची आहे.
संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला हिलिंग द्यायची असते. ज्याच्या हातामधला जो काही प्रवाह असेल, थंड गरम जो काही प्रवाह असेल, त्या संवेदना आपल्याला सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग द्यायची आहे. कळाला दुसरा एनर्जी बॉल? पहिला काय केला? नकारात्मकता काढण्यासाठी आपण क्रिएट केला. दुसरा एनर्जी बॉल काय करायचा आहे आपल्याला? स्वतःला प्रोटेक्शन देण्यासाठी, स्वतःमध्ये आपली एनर्जी वाढवण्यासाठी. आणि दिवसभरात आपल्याला असंख्य कामं करायची असतात. असंख्य वेळा आपल्याला बाहेर जायचं असतं, किंवा घरातली कामं असतात, किंवा जे काही ऑफिसला जायचं आहे, जे कोणी असू देत, जेंट्स असू द्या, लेडीज असू द्या, भरपूर कामं असतात. आणि ती एनर्जी ताजीतवानी टवटवीत प्रत्येक वेळा राहावी असं जर वाटत असेल, तर मी काय करणार? उठल्याबरोबर एक एनर्जी बॉल माझ्या स्वतःसाठी वापरायचे. जर आपल्याला वाटत असेल माझ्या कामाची स्पीड वाढावी, माझ्याकडनं पटपट कामं व्हावेत, मला दिवसभरात थकवा येऊ नये, तर आपण काय करणार? स्वतःसाठी एक एनर्जी बॉल रोज क्रिएट करायचा आहे. हा बॉल आपण जेव्हा क्रिएट करतो आहे, पहिला निगेटिव्हिटी काढण्यासाठी केला, दुसरा आपण पॉझिटिव्हिटी, स्वतःसाठी प्रोटेक्शन, स्वतःला प्रोटेक्शन दिलं. तिसरा बॉल आपल्याला काय करायचा आहे? आपल्या घरातले सगळे सदस्य आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहिजे आहेत, बरोबर? तेही निरोगी पाहिजे, त्यांनाही प्रोटेक्शन पाहिजे, घरातल्या वस्तू त्यांनाही प्रोटेक्शन पाहिजे, आपल्या घरातले वाहनं त्यांनाही प्रोटेक्शन पाहिजे आहे. प्रत्येकाला आता एनर्जी बॉल कशा पद्धतीने क्रिएट करायचा हे समजलं आहे. आता तिसऱ्या एनर्जी बॉलला काय अफर्मेशन द्यायचं तेवढं मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तिसरा जो एनर्जी बॉल आपण क्रिएट करणार आहे, त्या एनर्जी बॉलला अफर्मेशन कशा पद्धतीने द्यायचं आहे ते तुम्ही लिहून करा. मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेखी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता व समस्त गुरुजनांची आभारी आहे, मी माझ्या घरातील सर्व सदस्यांची नावं घ्यायची आहेत. आपल्याला आपल्या घरात जेवढे काही सदस्य असतील त्यांची नावं घ्यायची आहेत आपल्याला. मी माझ्या घरातील सर्व सदस्य, माझ्या सर्व वस्तू, सर्व वाहनांची आभारी आहे. मी माझ्या घरातील सर्व वस्तू, सर्व वाहनांची आभारी आहे. मी हा एनर्जी बॉल माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, मी हा एनर्जी बॉल माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, त्यांची नावं घ्यायची आहेत, वस्तू आणि वाहनांना प्रदान करत आहे. मी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य, माझ्या घरातील सर्व वस्तू आणि वाहनांना प्रदान करत आहे. माझ्या घरातील सर्व वस्तू, सर्व सदस्य आणि वाहनांना प्रदान करत आहे. फुल स्टॉप. माझ्या घरातील सर्व सदस्यांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. माझ्या घरातील सर्व वस्तू, वाहनांना संपूर्णतः पॉझिटिव्हिटी आणि संपूर्णतः प्रोटेक्शन प्राप्त झालेलं आहे. माझ्या घरातील सर्व सदस्यांना परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती झालेली आहे. माझ्या घरातील सर्व वस्तू व वाहनांना पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि प्रोटेक्शन प्राप्त झालेला आहे. सकारात्मक ऊर्जांनी माझ्या घरातील सर्व सदस्य, सर्व वस्तू आणि सर्व वाहनं परिपूर्ण झालेले आहेत.
कळालेत? आणि हा बॉल आपल्या हातात राहणार, तर मी काय करणार, या पद्धतीने फैलवून देणार. आपण हा बॉल असा फैलवून द्यायचा. कळालं? आपल्या हातातला बॉल आपण काय करणार, फैलवून देणार आहे. तिसरा बॉल समजला. चौथा एनर्जीचा बॉल करायचा आहे, तो म्हणजे आपल्याला मदर हिलिंग, आपली जी मदर अर्थ आहे, माझी जी आपली आई म्हणतात आपण, मदर अर्थ हिलिंग करायची आपल्याला. रेकीच्या साह्याने आपण या पृथ्वीची पण हिलिंग करणार आहोत. या पृथ्वीवरती आपल्याला काय करायची आहे, मदर जी आपण म्हणतो, आपली जी मातृभूमी आहे, ही जी आपली मातृभूमी आहे ती सुरक्षित राहावी म्हणून आपण या रेकीच्या साह्याने आपल्या अर्थला हिलिंग करणार आहोत. जसं आपण आपल्या हातामध्ये ही ऊर्जा प्रवाहित करायची, रेकीची प्रार्थना करायची आणि पूर्ण पृथ्वी माझ्या हातामध्ये आलेली आहे, या पद्धतीने आपण पृथ्वीला जे जे वाटतं तुम्हाला, कारण की बघा, जर मी पृथ्वीला हिलिंग करणार तर ह्या सकारात्मक ऊर्जा अजून अजून प्रवाहित होतील, अजून अजून काय होतील, सगळ्यांचे विचार सकारात्मक होत जातील आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी मला माझ्या आजूबाजूला तर मिळणारच आहे, पण माझे जेव्हा मुलं मोठे होतील की पुढची पिढी जेव्हा घडणार आहे, त्या पुढच्या पिढीला देखील या ऊर्जा प्राप्त होतील. त्यांचंही आयुष्य काय राहील, सुरक्षित राहील, सुखरूप राहणार आहे आणि त्यांनाही या समृद्धी प्राप्त होणार आहे. म्हणून आपली मदर अर्थ आपल्या दोन्ही हातात पकडायची आणि आपल्याला तिथे माझी जी ही आहे, आपली वसुंधरा आहे, या वसुंधरेला चांगली पॉझिटिव्हिटी प्राप्त झालेली आहे. वसुंधरा ही पूर्णतः आपल्याला सुखरूप ठेवत आहे. ही वसुंधरा मला परम सुख, समाधान, आरोग्याची प्राप्ती करून देते आहे आणि या वसुंधराच्या सहाय्याने मी दिवसेंदिवस अधिकाधिक सुदृढ होते आहे. थँक्यू मदर अर्थ. आपण आपल्या मदरला काय करायचं आहे, थँक्यू म्हणायचं आहे. आपण आपल्या मातृभूमीला, आपल्या अर्थला, पृथ्वीला काय म्हणणार आहे, थँक्यू थँक्यू थँक्यू. या सकारात्मक ऊर्जा तुझ्या संपूर्ण कणाकणामध्ये प्रवाहित होऊ देत, अशा पद्धतीने आपण अर्थची हिलिंग करणार आहोत. कळलं का? कारण जर आपल्या आजूबाजूला आपण काय करतोय, ब्रह्मांडात सगळ्या ऊर्जा शुद्ध करायच्या आहे, शुद्ध करण्यासाठी आपण निगेटिव्हिटी तिथे पाठवतो, ती शुद्ध होते. पण आपण नकळतरित्या जेव्हा आपण जमिनीवर चालत असतो, जमिनीवरती चालता चालता नकळतरित्या आपल्या पायानी बऱ्याच जीव तुडवले जातात, बऱ्याच गोष्टींचं नुकसान होत असते. ते नुकसान दूर व्हावं, जे काही आपण नकळत केलेलं कर्म आपला क्लिअर व्हावा, यासाठी आपण मदर अर्थ साठी रोज एक एनर्जी बॉल क्रिएट करणार. 2 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. मग तो बॉल कुठे सोडायचा? तो बॉल आपल्या जमिनीत सोडून द्यायचा. आजूबाजूला जिथे हो. तुम्हाला जमिनीत वाट असेल, तो आपल्याला जमिनीत सोडून द्यायचा आहे. आतापर्यंत जे आपण एनर्जी बॉल एक्सरसाइज बघितली, त्यात 4 एनर्जी बॉल क्रिएट केले. एक स्वतःमधली नकारात्मकता, घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी केले. दुसरा जो एनर्जी बॉल आपण क्रिएट केला आहे, तो स्वतःला प्रोटेक्शन देण्यासाठी. तिसरा एनर्जी बॉल आपल्या घरातली व्यक्ती असू द्यात, म्हणजे जे काही सदस्य आहेत, त्यानंतर वस्तू असू द्या आणि आपले वाहनं, यांना प्रोटेक्शन देण्यासाठी एनर्जी बॉल आपण क्रिएट केला. आणि चौथा एनर्जी बॉल आपण आपली जी मदर अर्थ आहे, तिला रेकी मदरच्या, म्हणजे आपली मदर, डिवाइन मदर रेकीच्या साह्याने आपण कशा पद्धतीने प्रोटेक्शन देऊ शकतो, हा चौथा एनर्जी बॉल आपण आपल्या मदर अर्थ साठी क्रिएट केलेला आहे. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे, कोणाचे काही प्रश्न असतील तर मला विचारा. समजलाय का इथपर्यंत? हो. इथे कोणाचे प्रश्न आहेत? हा, राखी मॅडम बोला. नाही, समजलं मॅडम. हा, रचना मॅडम, तुमचे काही प्रश्न आहेत? मनीषा मॅडम, समजता इथपर्यंत? अर्चना मॅडम? येस. रेकीच्या पहिल्या लेवलला आपण जे ऊर्जा ग्रहण केल्या, त्यांनी आपली ऊर्जा 10% वाढलेली आहे. 21 दिवसांच्या साधनेनंतर आपण जे बॉडी हिलिंग पॉइंट्स दाखवले, त्या बॉडी हिलिंग पॉइंट्स वरती जसे आज आपण ह्या 21 दिवस स्वतःचे हिलिंग करणार, 21 दिवस आपण इतरांची हिलिंग करायची
नाही. 21 नाही. दिवस मी माझ्या ऊर्जा पहिल्यांदा वाढवणार. मी पूर्ण माझं मेडिटेशन, 7 चक्राचं बॅलन्सिंग, अफर्मेशन, जे जे तुम्हाला एक्सरसाइज सांगितलंय ते पूर्ण 21 दिवसांची जी साधना सांगितली आहे डॉक्टर मीका उसेंनी, ती आपल्याला कंप्लीट करायची आहे. ही साधना करताना स्वतःला एक निश्चय करून करा की मी या साधने दरम्यान कुठेही रेकीचे तत्व ब्रेक करणार नाही. प्रत्येकाला रेकीचे 5 तत्व प्रत्येकाला समजून सांगितलेत. पुन्हा एकदा सांगते, आपल्याला क्रोध करायचा नाही, आपल्याला चिंतेपासून दूर राहायचं आहे. तिसरं तत्व आहे, आपल्यावरती काय काय ब्लेसिंग्स आहेत ते आपल्याला आशीर्वाद बघायचे आहेत की माझ्याकडे काय काय ब्लेसिंग आहे, त्याबद्दल आपल्याला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायची. चौथं तत्व आपल्याला बघायचं आहे की आपल्या आजूबाजूच्या जे लोक आहेत आपल्याला त्यांच्याबद्दल काय करायचं आहे, जे दया, प्रेम, करुणा ठेवायची आहे. बरोबर की नाही? बरोबर. हे चौथं आहे की पाचवं आहे? सांगा बघू. अरे असं कसं, खूप विसरलेत का? कितवं तत्व आहे हे? चौथं. चौथं आहे हो नक्की हो. की पाचवं आहे? दया, प्रेम, करुणा ठेवणं कितवं हे तत्व आहे? पाचवं, हे पाचवं, हे पाचवं. मग चौथं तत्व काय आहे? आज मैं अपना काम ईमानदारी से करूंगा. व्हेरी गुड. मला काय करायचंय, माझे जे काम आहे ते मला 100% ऊर्जानी करायचे. जे काही सांगितलं आहे, चौथं तत्व काय सांगितलं, थोडंसं काम करणार तेवढं मी पूर्ण फोकसनी करणार. इकडे तिकडे लक्ष केंद्रित करून मोबाईल मध्ये बघून असं नाही करणार. मोबाईल बघायचा आहे, अर्धा तास मोबाईल मनसोक्त बघायचा. तेव्हा मी जे पण काम करत आहे ते 100% ऊर्जानी आपल्याला करायचं आहे. हे 5 तत्व विसरायचे नाही. 21 दिवसांची साधना आपल्याला कंप्लीट करायची आहे. ठीक आहे. या साधनेच्या दरम्यान तुम्हाला नियम असा काही पाळायचा नाही. तुम्ही नॉनव्हेज खाऊ शकता, तुम्ही आंघोळ करण्याचं काही बंधन नाहीये. तुम्ही कधीही जेव्हा तुम्हाला शक्य असेल तर आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची साधना सांगितली गेलेली आहे. शक्य असेल तर सकाळी करा लवकर, जेणेकरून तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही, तिथे थोडीशी शांती राहत जाईल. जर तसं होत नसेल तर तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही साधना ही करू शकता. ठीक आहे. याच्यामध्ये काहीही बंधन नाही. आंघोळ केलीच पाहिजे का, की नॉनव्हेज खाल्लं पाहिजे का, हे करायचं का ते करायचं, असं काही सांगितलं नाही. हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे की काय साधनेच्या दरम्यान मला कशा पद्धतीने वागायचं, हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. ओके. अजून कोणाचे पल्लवी मॅडम तुमचा काही प्रश्न आहे का? समजत आहे? हा, रेकॉर्डिंग बघा पहिलेपासून. तुम्हाला जर असं कुठे वाटत आहे की माझं मिस होत आहे तर आपल्याला रेकॉर्डिंग बघायची आहे. येस. सर ऑफिसमध्ये गेले. सर तुम्ही रेकॉर्डिंग बघा, त्यानंतर तुम्ही काय असेल उद्याच्या सेशनमध्ये मला डाऊट विचारा, की जिथे कळालं नाही त्याचे प्रश्न काढून ठेवायचे आहे. उद्याच्या सेशनमध्ये अजून मी काही गोष्टी राहिलेल्या आहेत की जेव्हा आपल्याला रेकीचा वापर करायचा किंवा या ऊर्जांना अजून अधिकाधिक माझ्या शरीरामध्ये प्रवाहित व्हाव्या असं जेव्हा मला वाटत आहे, तेव्हा मी अजून काय करू शकते, अजून काय पद्धतीने मी दिनचर्या फॉलो करायला पाहिजे, हे मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करणार आहे. त्यानंतर उद्या मी ॲनिमल रेकी हा जो टॉपिक आहे की प्राण्यांना, आता तुमचं अट्युनमेंट झालेलं आहे तर तुम्ही प्राण्यांना कशा पद्धतीने रेकी देऊ शकता हे मी तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये समजून सांगणार आहे. ओके.